सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंतेमध्ये राहू शकता. तुमचं वैवाहिक जीवन हे सुखमय राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. ओळखीच्या व्यक्तीमुळे तुम्हाला व्यवसायामध्ये लाभ होईल. तुमच्या आईच्या आरोग्याची तुम्ही आज काळजी घ्या. काही खर्च तुमच्या समोर येतील जे तुम्हाला नाईलाजाने करावे लागतील. तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुम्ही आज खर्च करा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जे लोक राजकारणामध्ये आहेत त्यांना यश मिळेल. जीवनसाथीदाराच्या भावना तुम्ही समजून घ्या. तुमचा जोडीदार आज आनंदी राहील. भूतकाळ आणि भविष्याच्या योजनांमध्ये तुम्ही अडकू नका. वर्तमानामध्ये जागा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. काळजीपूर्वक काम केल्याची तुम्हाला आज चांगली संधी मिळू शकते. आज तुमचा व्यवसाय वाढेल. आज कुटुंबातील सदस्यांशी तुमचा थोडासा वाद होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा आणि आपल्या बोलण्यावरती मात्र नियंत्रण ठेवा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कुटुंबातील काही रखडलेली कामं तुमच्या भाऊ बहिणींच्या मदतीनं पूर्ण होतील. बाहेरचं खाणं पिणं तुम्ही टाळा, नाहीतर तुमची तब्येत बिघडू शकते. तुमच्या जीवनसाथीदाराचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. घरामध्ये तुमचे आनंदी वातावरण राहील. सहकाऱ्यांना नवीन ज्ञान आणि संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही आज सुधारणा करा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये तुम्हाला तणाव जाणवेल, त्यापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांना भेटल्यानं तुम्हाला आज आनंद मिळेल. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही कोणालाही वचन देऊ नका, ते पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या करिअरमध्ये आज बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज नवीन लोकांना भेटा. कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील. सहकारी तुमच्या कामामध्ये आज मदत करतील. भावाच्या सल्ल्यानं तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुठलंही काम करण्यासाठी तुम्हाला वेळ शुभ आहे. सहकाऱ्यांच्या मदतीनं तुम्हाला अडचणीतनं मार्ग मिळेल. प्रेमजीवनामध्ये तुम्हाला आनंद राहील. मित्रांसोबत वेळ घालवण्याचा विचार तुम्ही कराल. व्यावसायिक जीवनामध्ये उत्साहानं तुम्ही काम कराल. काही कठीण कामं तुमच्या समोर येतील, परंतु तुम्ही ती यशस्वीपणे पूर्ण कराल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. पोटाचे विकार होण्याची तुम्हाला शक्यता कमी आहे. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अनावश्यक खर्च टाळा. नशीब तुम्हाला आज साथ देणार नाही, त्यामुळे संयमानं तुम्ही अडचणी दूर करा. कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा, नाहीतर तुमच्यावरती खोटे आरोप केले जाऊ शकतात. व्यावसायिक प्रकल्प पूर्ण झाल्यानं तुम्हाला थोडासा आराम मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये नवीन एखादी सुरुवात होईल, त्यामुळे नवीन संधींसाठी तुम्ही तयार राहा. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल, परंतु मुलांबद्दल मात्र थोडीशी चिंताही तुम्हाला वाटू शकते. विद्यार्थ्यांना आज जास्त मेहनत करावी लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना आज भविष्यातील निर्णय घेण्यासाठी
शिक्षक आणि कुटुंबाची मदत मिळेल. तुमच्या व्यवसायामध्ये आज बदल होतील आणि नवीन संधी मिळतील. यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही आज प्रयत्न करा. प्रेम व्यक्त करण्याची हीच खरी वेळ आहे. तुमचा जोडीदार आज तुमच्यावरती विश्वास ठेवेल. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात. तुमच्या बोलण्यावरती मात्र तुम्ही आज नियंत्रण ठेवा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही आज मनसोक्त खरेदी करू शकाल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कुटुंबातील सदस्य आणि मुलं तुमच्याकडे गिफ्ट मागू शकतात. ते तुम्ही आनंदाने द्याल. लग्नाचे तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. आळस सोडा आणि यश मिळवा. नशीब तुम्हाला आज पूर्णपणे साथ देईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तरुणांना कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन द्याल. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. व्यवसायासाठी तुम्ही योजना बनवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. तुमच्या उत्पन्नामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत तुम्ही आज मजेमध्ये वेळ घालवाल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज गैरसमजामुळे तुमच्यामध्ये प्रेमजीवनामध्ये अडचणी येऊ शकतात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे. नात्यांमध्ये आज तुमच्या मतभेद होऊ शकतात. तुम्ही आज खर्चावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आज वाईट गोष्टींपासून दूर राहा. समाजामध्ये तुमची प्रतिमा जपा. विद्यार्थ्यांना आज ध्येय मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. अनुभवातनं तुम्ही शिका आणि मगच पुढे जा. मुलांकडनं तुम्हाला आज संध्याकाळी एक चांगली आणि आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणांना दान करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे तुमचं काम व्यवस्थित होईल. आर्थिक बाबतीमध्ये नशीब तुमच्या सोबत राहील. तुमचा व्यवसाय आज वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आज उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडतील. प्रेमजीवनामध्ये तुम्हाला आज भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही आज फिरायला जाऊ शकता. तुमचं जुनं कर्ज आज फेडलं जाईल. अडकलेले पैसे मिळण्याची देखील शक्यता कमी आहे. तुमच्या कुटुंबामध्ये आज आनंदी वातावरण राहील. तुमचे भाऊ बहीण तुम्हाला प्रेम देतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका. स्वतःच्या हिमतीवरती कुठलंही काम करा. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आज सुधारणा होईल. व्यावसायिक निर्णय घेताना तुम्ही काळजीपूर्वक काम करा. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. आज कुटुंबामध्ये एकदम आनंदी वातावरण राहील. घरामध्ये काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही घरासाठी काहीतरी नवीन वस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाला तेल अर्पण करून दर्शन घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.